विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 9 चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य या प्रकरणातील पहिल्या भागानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसाची भूमिका याचा विचार करणार आहे। या घटकामध्ये नंबर 1 व्यावसायिक पत्र, त्याचा अर्थ, व्याख्या, तसेच पत्राची संरचना, आराखडा, त्यानंतर चांगल्या व्यावसायिक पत्रातील आवश्यक बाबी आणि व्यावसायिक पत्राचे बाह्य स्वरूप याचा विचार नंबर 1 मध्ये करणार आहे। नंबर 2 मध्ये सूचना या संकल्पनेसंदर्भात आपण विचार करणार आहोत। तिसरा नंबर आहे अहवाल आणि नंबर 4 इतिवृत्त। म्हणजेच या भागामध्ये व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसाची भूमिका जी आहे ती या 4 मुद्द्याच्या आधारे आपण समजावून घेणार आहोत। हे चारही मुद्दे यावर्षी अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। तर या 4 मुद्द्याचा आपण विचार पुढील प्रमाणे करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओतील या दुसऱ्या भागातील व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसाची भूमिका या घटकामध्ये आपण काही उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। त्यापैकी व्यावसायिक पत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपण सुरुवातीला पाहणार आहोत। आपल्याला माहिती आहे, चिटणीस हा कंपनी व्यवसायातील अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय व कार्यकारी अधिकारी असतो। त्याला व्यवसायातील अधिकारी, कर्मचारी, बाहेरील व्यक्ती आणि गुंतवणूकदार इत्यादीशी सातत्याने संवाद साधावा लागतो, संपर्क करावा लागतो आणि त्याकरिता त्याला बऱ्याच वेळा काही पत्र, इतिवृत्त, विवरणपत्र, सूचना, परिपत्रके इत्यादी लिखित काही दस्तऐवज असतात, कागदपत्र असतात, ते योग्य प्रकारे पाठवणे आवश्यक असते। परंतु त्यासाठी चिटणीसाला व्यावसायिक संप्रेषणासंबंधीची अत्यंत महत्त्वाची चांगल्या प्रकारे भूमिका पार पाडावी लागत असते। तर यासाठी सुरुवातीला आपण पाहणार आहोत की व्यावसायिक पत्र। आता व्यावसायिक पत्र याचा आपण सर्वप्रथम अर्थ आणि व्याख्या पाहणार आहोत। तर व्यावसायिक पत्र म्हणजे काय? तर व्यावसायिक पत्रे ही कंपनीच्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी चिटणीसाने, सचिवाने केलेले लिखित संप्रेषण होय। या लिखित संप्रेषणाचा मुख्य उद्देश व्यवसायाची प्रतिमा उंचवणे, नावलौकिक वाढवणे हेच अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट असते। थोडक्यात व्यावसायिक पत्र याचा अर्थ समाजातील किंवा व्यवसायांतर्गत व्यक्तीशी लिखित संप्रेषण करून व्यवसायाला आवश्यक असणारी काही महत्त्वाची कार्य पार पाडणे यालाच आपण व्यावसायिक पत्र असे म्हणतो। आता आपण एक व्याख्या पाहू। ती व्याख्या केलेली आहे रॉबर्ट शर्टर। आता रॉबर्ट शर्टर हे व्याख्येमध्ये काय सांगतात ते आपण आपल्या स्लाईडवर जे एक व्याख्या दाखवलेली आहे त्याप्रमाणे जर आपण सुरुवातीला पाहिल्यानंतर लक्षात येईल, तर रॉबर्ट शर्टर काय म्हणतात की व्यवसाय पत्रव्यवहार हा संदेश आहे जो त्याच्या प्राप्तकर्त्यास पाठविणाऱ्याने इच्छित असलेल्या काही कृती किंवा वृत्ती करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न असतो। तर या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येतं की हे जे पत्र पाठवणारी व्यक्ती असते त्या व्यक्तीकडून प्राप्तकर्त्याने नुसते ते पत्र किंवा पत्रातील मजकूर समजावून घेऊन चालत नाही, तर त्या व्यक्तीकडून त्या पत्राबद्दलची आवश्यक
कृती होणे आवश्यक असते, वृत्ती होणे आवश्यक असते आणि योग्य तो निर्णय घेण्यास ती व्यक्ती म्हणजे पत्र प्राप्तकर्ता हा यासाठी प्रवृत्त झाला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचे कार्य किंवा पत्र लेखनाची भूमिका चिटणीसाने योग्य प्रकारे पार पाडणे आवश्यक आहे. व्यावसायिक पत्राचा सामान्यपणे हा अर्थ विचारात घेऊन आपल्याला यावर्षी इयत्ता 11वीमध्ये व्यावसायिक पत्र हे प्रकरण समजावून घेणे आवश्यक आहे. कारण इयत्ता 12वीमध्ये सुद्धा जे पत्रलेखन आहे त्याकरिता यावर्षी या प्रकरणामध्ये आपण व्यावसायिक पत्र म्हणजे काय हे जाणून घेणे काळजीपूर्वक आवश्यक आहे. तर आपण व्यावसायिक पत्राचा अर्थ व्याख्या बघितलेली आहे आणि यामध्ये चिटणीसाची त्यातील भूमिकासुद्धा पाहिलेली आहे. याच्या पुढे आपल्याला पत्राची संरचना आणि आराखडा ह्या मुद्द्याचा विचार करायचा आहे. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण इयत्ता 11वीमध्ये आणि 12वीमध्ये यासाठी हा मुद्दा समजावून घेणे आवश्यक आहे. कारण यावर येणारे प्रश्न किंवा यावर आधारित असणारे मुद्दे आहेत ते समजावून घेण्यासाठी याच वर्षी आपल्याला व्यावसायिक पत्राची संरचना आराखडा म्हणजे काय ते आपल्याला जाणून घेणे खूप आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे एखादा अर्ज, एखादं पत्र किंवा एखादं कोणत्याही प्रकारचं लिखाण जे असतं ते एक विशिष्ट पद्धतीने लिहावे लागते. पत्र लेखनामध्ये तुम्ही पहा, ज्यावेळी एखादा आपण दुसऱ्याला अर्ज करतो किंवा दुसऱ्याकडून आपल्याला पत्र येतं त्यावेळी आपण ताबडतोब मनात विचार काय करतो, पत्र कुणाकडून आलेलं आहे, त्या पत्राचा विषय काय आहे हे जाणून घेण्याची किंवा समजावून घेण्याची खूप इच्छा आपल्याला ताबडतोब निर्माण होते असते. म्हणूनच पत्र वाचकास हे ताबडतोब समजावे यासाठी पत्राची संरचना किंवा आराखडा हा आपल्याला इथं आपण स्क्रीनवर दिलेला आहे. तो पाहिल्यानंतर या नमुन्यामध्येच आपण पत्र लेखन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पत्र प्राप्तकर्त्यास किंवा वाचकास ताबडतोब सर्व माहिती समजण्यास सर्वप्रथम आवश्यक होते आणि वाचकावर ताबडतोब त्या पत्राचा किंवा आपल्या पत्राचा काय होतो, प्रभाव निर्माण होतो. तर पत्राची संरचना आणि आराखडा यालाच आपण काय म्हणतो, लेआउट. म्हणजेच पत्राच्या विविध भागाची योग्य मांडणी किंवा पत्राची संरचना किंवा डिझाईन असेही आपण संरचना किंवा आराखडा याला म्हणतो. यामुळे वाचकावर चांगला प्रभाव निर्माण करण्यासाठी अंतर्गत मांडणी योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. आता स्क्रीनवर पहा, बाजूच्या एका पत्राच्या आराखड्यामध्ये पत्र कसे लिहावे हे आपल्याला समजावून घेता येऊ शकेल. यावर्षी तुम्ही हे पत्राचे जे विविध भाग आहेत ते योग्य प्रकारे समजावून घेणे खूप आवश्यक आहे. कारण जो प्रश्न येतो त्या प्रश्नामध्ये प्रत्येक भागाला तुम्हाला मार्क दिले जात असते. त्यामुळे पत्र लेखनामध्ये हे समाविष्ट असणारे भाग ते तुम्ही समाविष्ट करणे खूप आवश्यक असते. तुम्ही पहा, सर्वप्रथम या आराखड्यामध्ये सुरुवातीस 1 नंबरला शीर्षक असा उल्लेख केलेला आहे. आता शीर्षक म्हणजे काय, तर ज्याच्याकडून पत्र पाठवले जाते, ज्या कंपनीकडून पत्र पाठवले जाते त्या कंपनीचे नाव आणि पत्ता याचा उल्लेख शीर्षक या पहिल्या भागामध्ये, पत्राच्या पहिल्या भागामध्ये याचा उल्लेख करावायचा असतो. म्हणजे कंपनीचं नाव आणि पत्ता आपण आपल्या मनानं ज्यावेळी परीक्षेत आपण हे पत्र लेखन करतो तर आपल्या मनानं कोणताही पत्ता व्यवस्थितपणे कंपनीचं नाव आणि पत्ता लिहू शकतो. त्यानंतर कंपनीचे नाव आणि पत्ता लिहिल्यानंतर त्याच्या खाली पहा CIN असं नंबर लिहिलेला आहे बघा. CIN नंबर म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर. म्हणजे शासनाच्या किंवा कंपनी कायद्यानुसार हा नंबर त्या ठिकाणी लिहिणे आवश्यक असते. पत्राच्या या भागामध्ये याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. या आराखड्यामध्ये त्याच्याच खाली बघा डावीकडे दूरध्वनी क्रमांक लिहायचा आहे. तो दूरध्वनी क्रमांक आपल्या मनाने सुद्धा आपण लिहू शकतो. त्याच्याच पुढे
उजवीकडे ईमेल कंपनीचा लिहायचा आहे आणि फॅक्स नंबर कंपनीचा लिहायचा आहे. यानंतर दुसरा जो भाग आहे त्या ठिकाणी ज्या दिवशी पत्र आपण पाठवणार आहोत त्या दिवसाची तारीख लिहायची आहे. तारीख ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यापुढे 3 नंबरला संदर्भ क्रमांक हा एक पत्रातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्या संदर्भात आपण हे पत्र पाठवतो याचा थोडक्यात उल्लेख तिथं करायचा आहे. 4था जो भाग आहे तो अंतर्गत पत्ता आहे. अंतर्गत पत्ता यामध्ये ज्या व्यक्तीस आपण पत्र पाठवतो, ज्याला आपण पत्र पाठवतो त्याचा नाव आणि पत्ता त्या ठिकाणी येतो. 4थ्या भागाच्या पुढे 5 नंबरला पत्राचा विषय लिहायचा आहे. जो काय पत्राचा विषय असेल तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. उदाहरणार्थ लाभांश वाटप पत्र, दिलगिरी व्यक्त करणारे पत्र किंवा सभेचे इतिवृत्त अशा पद्धतीचा विषयाचा उल्लेख असतो. 6वा जो पत्राचा भाग आहे तो अभिवादन, म्हणजे पत्र लेखनाची सुरुवात करण्यापूर्वी पत्र वाचकाला उद्देशून अभिवादन केले जाते. उदाहरणार्थ महोदय, महाशय अशा पद्धतीने या ठिकाणी अभिवादन करणे खूप आवश्यक असते. आणि त्याच्या पुढे पत्र लेखनास सुरुवात करायची. सामान्यपणे पत्रातील मजकूर जो आहे तो 3 परिच्छेदामध्ये लिहावा. पहिला परिच्छेद जो आहे त्यामध्ये प्रास्ताविक स्वरूपात विषयाची ओळख करून द्यावी. मुख्य जो मजकूर आहे किंवा परिच्छेद आहे त्या मुख्य परिच्छेदामध्ये पत्राचा जो विषय आहे तो व्यवस्थित मांडावा. आणि तिसरा जो परिच्छेद आहे त्यामध्ये समारोप पद्धतीने सारांश लिहावा. यानंतर ह्या भागानंतर 7व्या पत्राच्या भागामध्ये पत्राचा गाभाच आपण आत्ता 3 पॅरेग्राफमध्ये सांगितले ते हे 3 घटक हे 7व्या भागामध्ये येत असतात. पत्राचा गाभा जो 7वा भाग आहे की नाही त्यामध्ये परिच्छेद 1, परिच्छेद 2 आणि परिच्छेद 3 अशा पद्धतीने याचा समावेश असतो. 8वा जो भाग पत्राचा आहे त्यामध्ये नम्रतापूर्वक शेवट. नम्रतापूर्वक शेवट याचा अर्थ आपला विश्वासू, आपला आज्ञाधारक अशा पद्धतीने आपण पत्रात लिहून त्याच्याखाली आपण सही करायचे. सही हा पत्रातील 9वा भाग आहे. सही ही फार महत्त्वाची असते. त्याशिवाय पत्र हे कायदेशीर किंवा वैध मानले जात नाही. म्हणून 9 नंबरला सही करायचे. 10 नंबरला सहपत्रे, म्हणजे पत्रासोबत जर काही कागदपत्र जोडले असतील तर त्याचा उल्लेख सहपत्रे म्हणून त्या ठिकाणी करावायचा आहे. आणि 11वा जो पत्राचा भाग आहे त्याला प्रतिलिपी म्हटलेले आहे. म्हणजेच हेच पत्र जर काही त्याच्या कॉपी तयार करून जर कुणाला पाठवले असतील तर कुणाकुणाला पाठवलेले आहेत याचा उल्लेख हा प्रतिलिपीमध्ये केला जातो. अशा तऱ्हेने आज आपण इथं पाहतो की व्यवसायाच्या पत्राचा आराखडा आहे नाही तो आपल्याला जो सांगितलेला आहे तो 11 भागामध्ये पूर्ण करावायचा आहे. आणि ते प्रत्येक भाग ज्या त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. शीर्षक हा सुरुवातीलाच असावा. सहीच्याच ठिकाणी असावी. थोडक्यात कुठलाही मुद्दा कुठेही लिहून चालत नाही. कारण ताबडतोब आपण शीर्षक म्हटलं वरतीच पाहतो, सही म्हटले खाली 9 नंबरलाच बघतो. तर पत्र लेखन करताना ही काळजी घेऊन पत्राचे जे काय हे 11 भाग आहेत ते व्यवस्थितपणे मांडणे आवश्यक आहे. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये हे व्यवस्थित मुद्दे समजावून घ्यायचे. आता आपण पत्राच्या संरचनेतील घटक, संरचना यालाच आराखडा असं आपण म्हणतो. पत्रलेखन ही एक कंपनी व्यवसाय चिटणीसाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. पत्राद्वारे माहिती दिली जाते आणि माहिती मिळवलीसुद्धा जाते. त्यामुळे पत्रलेखन करताना पत्रामध्ये
पुढील वेगवेगळे घटक समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे पत्र वाचकास पत्र ताबडतोब पूर्णपणे समजण्यास मदत होते. या पत्राच्या संरचनेतील किंवा आराखड्यातील जे घटक आहेत त्याचा विचार आपण पुढील प्रमाणे करणार आहोत. नंबर 1 आहे शीर्षक. पत्राला शीर्षक हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शीर्षक या भागामध्ये व्यवसायाचे नाव म्हणजेच कंपनी व्यवसाय किंवा कंपनीचे नाव, पत्ता या घटकांचा समावेश होतो किंवा या माहितीचा समावेश होतो. यामध्ये दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ईमेल ID, वेबसाईट इत्यादी माहितीचा समावेश हा शीर्षकामध्ये होत असतो. शीर्षक हा आकर्षक असावा. शीर्षकामुळे कोणाकडून पत्र मिळालेले आहे हे पत्र वाचकास सहजपणे समजण्यास मदत होते. म्हणूनच पत्राचे शीर्षक हे अत्यंत महत्त्वाचे असून पत्राच्या सुरुवातीलाच ते आपण पूर्ण करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ पहा, आपण असा पत्ता आणि नाव लिहायचं आहे. टाटा मोटर्स लिमिटेड, 17C SB रोड, MIDC पुणे 411015 अशा पद्धतीने कंपनीचे नाव आणि पत्ता लिहून त्याच्याखाली CIN नंबर लिहिला जातो. त्यामध्येच त्याच्याखाली दूरध्वनी क्रमांक, फॅक्स, ईमेल, वेबसाईट इत्यादी माहिती ही शीर्षकाच्या मध्ये येत असते. हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग पत्राच्या संरचनेमधील आपल्याला लिहावा लागतो. दुसरा भाग आहे तारीख. पत्रामध्ये तारीख, दिनांक असणे आवश्यक आहे. शीर्षकाच्या खाली उजव्या बाजूस मुद्रित किंवा हाताने तारीख लिहिलेली असावी. ज्या तारखेस पत्र लिहिले आहे ती तारीख, महिना व वर्ष याचा समावेश तारखेमध्ये असावा. तारखेशिवाय पत्र अपूर्ण समजले जाते किंवा ते बेकायदेशीर समजले जाते. कारण कायदेशीर पत्राचा पुरावा म्हणून तारीख ही विचारात घेतली जात असते. ब्रिटिश शैलीमध्ये तारीख लिहिताना उदाहरणार्थ 1 एप्रिल 2019 अशी लिहिली जाते किंवा अमेरिकन शैलीमध्ये एप्रिल 1, 2019 अशा पद्धतीने तारीख ही पत्रामध्ये लिहिली जात असते. तारीख ही पत्रामध्ये अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. अन्यथा ते पत्र बेकायदेशीर किंवा अवैध समजले जाते. तिसरा घटक आहे संदर्भ क्रमांक. पत्रातील हा भाग शीर्षकाच्या खाली डाव्या बाजूस लिहितात. यामध्ये संदर्भ क्रमांक दिलेला असतो जो संबंधित व्यक्तीस संबंधित पत्राचा त्वरित संदर्भ समजण्यासाठी मदत करतो. संदर्भ क्रमांक हा कोड क्रमांक किंवा एखादा शब्द असू शकतो. पाठविल्या जाणाऱ्या प्रत्येक पत्राला संदर्भ क्रमांक दिला जातो. यानंतर तिसऱ्या घटकानंतर चौथा घटक आहे अंतर्गत पत्ता किंवा प्राप्तकर्त्याचा पत्ता. हा पत्रातील चौथा भाग आहे. यामध्ये ज्या व्यक्तीस पत्र पाठवले जाणार आहे किंवा ज्यास पत्र प्राप्त होणार आहे त्या व्यक्तीचा नाव आणि पत्ता याचा समावेश यामध्ये केला जात असतो. त्यामुळे पत्र प्राप्तकर्त्यास आपणास पत्र प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीने समजते. उदाहरणार्थ श्रीमती पियुषा अवसरे, 18A गणेश कॉम्प्लेक्स,
MG रोड, रत्नागिरी 415612 अशा पद्धतीने अंतर्गत पत्त्यामध्ये ज्याला पत्र पाठवले जाते त्याचे नाव आणि त्याचा पत्ता याचा उल्लेख केला जातो. त्यानंतर पत्रातील 5वा घटक असतो किंवा 5वा भाग विषय. साधारणपणे संदर्भ क्रमांकाच्या खाली विषय, त्यालाच इंग्रजीमध्ये सब्जेक्ट असे म्हणतो, तर तो विषय लिहून सुरू केली जाते. व्यावसायिक पत्र ज्या हेतूने लिहिले जाते त्या संबंधीचे पूर्ण विधान म्हणजेच पत्राचा विषय. हे पत्राचा उद्देश दर्शविते. पत्रातील विषयामुळे पत्र वाचकास पत्र वाचण्यापूर्वीच पत्राचा अर्थ किंवा आशय समजण्यास मदत होते. संबंधित विभागास किंवा विभागाकडे पत्र पाठवण्यास यामुळे मदत होते. त्याचप्रमाणे विषयानुसार पत्राचे नस्तीकरण म्हणजेच फायलिंग करणे देखील शक्य होते. उदाहरणार्थ पत्राचा विषय असा असू शकतो, चालू खाते उघडण्याबाबत. तर अशा पद्धतीने पत्रामध्ये विषय हा मुद्दा महत्त्वाचा असतो. 6वा भाग आहे पत्रातील अभिवादन. पत्राच्या लेखकाकडून वाचकांना अभिवादनपर संज्ञा लिहिली जाते. हे वाचकाच्या मनावर सकारात्मक प्रभाव पाडते. उदाहरणार्थ आदरणीय महोदय किंवा महोदया, तसेच सन्माननीय महोदय महोदया. अशा पद्धतीने ज्याच्यासाठी आपण पत्र लिहिणार आहे त्या व्यक्तीबद्दल अभिवादनपर आदरणीय शब्दाचा उल्लेख करून पत्र लेखन करणे आवश्यक आहे. या 6व्या घटक किंवा भागानंतर 7वा जो पत्रातील भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यालाच आपण पत्राचा गाभा किंवा मुख्य मजकूर अशा पद्धतीने ओळखतो. यामध्ये पत्रातील विषयानुसार पत्र वाचकास पत्रातील माहिती किंवा पत्राचा हेतू सविस्तरपणे कळविला जातो. व्यवसाय पत्राचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये पत्र प्राप्तकर्त्यासाठी वास्तविक संदेश असतो. हा संदेश परिच्छेदामध्ये विभागून लिहिणे आवश्यक आहे. साधारणपणे पत्राच्या गाभ्यामध्ये किंवा मुख्य मजकूर हा 3 परिच्छेदामध्ये पूर्ण करावा लागतो. पहिला परिच्छेद जो आहे त्यामध्ये पत्राचा विषय किंवा प्रस्तावना सादर करता येते. हे थोडक्यात असणे आवश्यक आहे, परंतु यामुळे पत्र वाचकास पुढे पत्र वाचण्यास रस किंवा आवड निर्माण होईल. अशा पद्धतीने पहिल्या परिच्छेदामध्ये थोडक्यात पत्राचा विषय किंवा प्रस्तावना सादर करावी. द्वितीय किंवा मुख्य परिच्छेद असतो त्यामध्ये पत्राचा मुख्य संदेश असतो. हा पत्राचा गाभा असतो. पत्राचा मुख्य मजकूर साध्या भाषेत व सुस्पष्ट शब्दात व्यक्त केला पाहिजे, कारण पत्राचा जो विषय आहे तो यामधून व्यक्त करावयाचा असतो. तिसरा परिच्छेद किंवा मुख्य मजकुराचा समारोप परिच्छेद जो आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. हा काळजीपूर्वक लिहावा जेणेकरून पत्र प्राप्तकर्त्याकडून इच्छित कृती घडवून आणता येऊ शकते. या परिच्छेदातून केलेल्या सूचनावर पत्र वाचकाचा अनुकूल प्रतिसाद अवलंबून असतो. म्हणूनच समारोपाचा परिच्छेद आहे तो व्यवस्थितपणे लिहिणे आवश्यक आहे. या 7व्या भागानंतर पत्रातील पुढील 8वा जो भाग आहे तो नम्रतापूर्वक शेवट. या पत्राच्या शेवटच्या भागामध्ये
उजव्या बाजूला सहीच्या वर हे मजकूर लिहिला जातो. यातून पत्र लेखकाचे सौजन्य स्पष्ट होते. हे अभिवादनाशी जुळते असते. उदाहरणार्थ, नम्रतापूर्वक शेवट यामध्ये आपण आपला विश्वासू, आपला आज्ञाधारक अशा पद्धतीने उल्लेख करतो आणि तो पत्रामध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे पत्रलेखकाचे असणारे सौजन्य, नम्रता दिसून येण्यास मदत होते. हा देखील पत्रातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यानंतर 9वा जो पत्रातील भाग असतो तो स्वाक्षरी, त्यालाच आपण सही असे म्हणतो. हा अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा भाग आहे. कारण अधिकृत जे पत्र असते किंवा कायदेशीर पत्र असते त्यावर सही असावीच लागते. कारण स्वाक्षरी किंवा सहीशिवाय पत्र अपूर्ण किंवा अवैध समजले जाते. कारण त्यामध्ये असलेला उल्लेख किंवा दिलेली माहिती ही कायदेशीर किंवा बंधनकारक होऊ शकत नाही. म्हणून पत्रामध्ये सही आणि स्वाक्षरी असणे खूप आवश्यक आहे. ती सही आणि स्वाक्षरी लिहित असताना त्या संबंधित व्यक्तीचे, तिचे किंवा त्याचे पदनाम लिहून त्याच्यावरती सही केली जाते. उदाहरणार्थ, प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनियर कॉलेज, कडेपूर असं पदनाम लिहून त्याच्यावरती सही, अशा पद्धतीने स्वाक्षरी हा पत्रातील अत्यंत महत्त्वाचा भाग व्यवस्थितपणे लिहिणे आवश्यक असते. यानंतर 10वा मुद्दा आहे तो संलग्न किंवा सहपत्रे. सहपत्रे यालाच आपण मुख्य पत्रासोबत जोडलेले दस्तऐवज किंवा कागदपत्र असे म्हणतो. उदाहरणार्थ, धनादेश असेल तर या संबंधित पत्राचा उल्लेख हा सहपत्राच्या खाली डाव्या बाजूला केला जात असतो आणि त्यामध्ये एक असा उल्लेख करून माहिती दिली जात असते. यावरून आपल्याला असं सांगता येऊ शकतं की आपण मुख्य जे पत्र पाठवलेले आहे त्यासोबत अत्यंत महत्त्वाचे कोणकोणते दस्तऐवज जोडलेले आहेत, अशा पद्धतीचा उल्लेख समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ, सहपत्रामध्ये नंबर 1 संचालक मंडळाच्या ठरावाची प्रत, नंबर 2 दोन संचालकाची नमुना सही, अशा पद्धतीने जे काही मुख्य पत्रासोबत कागदपत्र जोडले जातात त्याचा उल्लेख सहपत्रामध्ये केला जातो. यानंतर शेवटचा 11वा जो पत्रातील भाग आहे त्याला आपण कार्बन कॉपी नोटेशन किंवा त्याला प्रतिलिपी असे म्हणतो. म्हणजेच आपण पहा की जे मुख्य पत्र असतं किंवा जे एखादं विशिष्ट पत्र असतं त्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रती असतात ते एकापेक्षा अनेक व्यक्तींना जेव्हा पाठवल्या जातात त्यालाच प्रतिलिपी असे म्हणतात. यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये CC अशा 2 अक्षरांनी दर्शवितो. म्हणजेच 11व्या ज्या पत्राच्या भागामध्ये हा जो मुद्दा आहे तो आपण CC असं थोडक्यात 2 अक्षरांनी दर्शवू शकतो. हा भाग सहपत्राच्या खाली डाव्या बाजूस लिहिला जातो. उदाहरणार्थ, CC कंपनीचे रजिस्ट्रेशन. या पद्धतीने हा एक शेवटचा भाग पत्रामध्ये समाविष्ट केला जातो. याशिवाय पत्रामध्ये ताजा कलम हा सुद्धा एक मुद्दा असतो. ताजा कलम म्हणजे काय तर मुख्य पत्रामध्ये अनवधानाने जर एखादा मुद्दा लिहिण्याचे विसरले असेल तर तो तिथंच खाडाखोड न करता पत्र समाप्तीनंतर ताजा कलम असे लिहून त्या ठिकाणी जो मुद्दा विसरलेला आहे तो लिहिण्यासाठी जो पत्रामध्ये एक विशिष्ट भाग असतो
त्यालाच आपण काय म्हणतो, ताजा कलम. याचाही गरज असेल तेव्हा उपयोग पत्रामध्ये करावा, परंतु ताजा कलम या भागाचा सातत्याने पत्रामध्ये उपयोग करू नये, कारण त्यामुळे पत्र लेखकावर एक प्रतिकूल परिणाम होतो किंवा एक बॅड इम्प्रेशन निर्माण होत असते. म्हणून ताजा कलम याचा कधीतरी उपयोग करावा. तसेच पत्रलेखन प्रत ओळख. पत्राची टंकलिखित किंवा संगणकीय प्रत ज्या लिपिकाने तयार केली आहे त्याची ओळख पटावी यासाठी संबंधित लिपिकाचे संक्षिप्त नाव लिहिले जाते. भविष्यात केव्हाही लिपिकाची ओळख होण्यास यामुळे मदत होते. याचाही पत्रामध्ये उल्लेख करावा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपण पत्र लेखन करतो त्यावेळी त्या पत्रामध्ये या वेगवेगळ्या विविध भागाचा घटकाचा समावेश करून पत्र लिहिल्यानंतर ते पत्र आकर्षक, प्रभावी होऊ शकते आणि पत्र वाचकाच्या मनावर अनुकूल परिणाम करून प्रभाव पाडता येऊ शकतो आणि प्रभाव पाडण्यास मदत होत असते. चांगल्या व्यावसायिक पत्रातील आवश्यक बाबी. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा एक अत्यंत महत्त्वाचा अभ्यासातील घटक आहे, कारण निश्चितपणे याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. याशिवाय या ठिकाणी आपल्याला मुख्य महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की कंपनीला किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये पत्रलेखन आणि व्यावसायिक पत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग चिटणीसाच्या कार्याचा असून व्यवसायाचे, कंपनीचे हित किंवा उद्दिष्ट पत्रलेखनावर अवलंबून असते. पत्रलेखनामुळे वेगवेगळ्या व्यक्तीशी, संस्थांशी चांगले संबंध प्रस्थापित करता येऊ शकतात आणि व्यवसाय संस्थेची प्रगती, भरभराटी आणि नावलौकिक वाढवण्यास पत्रामुळे मदत होत असते. परंतु पत्रलेखनसुद्धा अतिशय उत्तमपणे करणे, दर्जेदारपणे करणे देखील आवश्यक आहे. म्हणूनच या घटकामध्ये आपण व्यावसायिक पत्रातील आवश्यक बाबी म्हणजे पत्रलेखन करताना कोणकोणत्या बाबी विचारात घेऊन पत्रलेखन करावे याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. तर ते मुद्दे आपण पुढील प्रमाणे पाहू. नंबर 1 आहे स्पष्टता. आता स्पष्टता हा व्यवसाय पत्राचा आत्मा आहे. पत्रातील संदेश स्पष्ट असणे आवश्यक आहे. जर संदेश किंवा माहिती संदिग्ध असेल तर पत्राचा अर्थ लावणे अवघड होते किंवा ते पत्र समजण्यास अवघड होत असते. म्हणून पत्रामध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. याकरिता तांत्रिक भाषा, दुहेरी अर्थ असणारे शब्द आणि लघुलिपी अशा प्रकारचे मुद्दे टाळावेत. तसेच नावे आणि अंक पत्राचे महत्त्वाचे भाग आहेत, म्हणून ते अचूक आणि स्पष्ट असावेत. थोडक्यात पत्रामध्ये स्पष्टता खूप महत्त्वाची असते. नंबर 2 आहे संक्षिप्तता. पत्र संक्षिप्त म्हणजे थोडक्यात असावे. स्पर्धेच्या युगात कोणत्याही पत्र प्राप्तकर्त्यास किंवा पत्र वाचकास कमीत कमी वेळेत पत्र वाचून पत्राचा आशय कळावा अशा पद्धतीने संक्षिप्त म्हणजे थोडक्यात पत्र लिहावे आणि अनावश्यक आणि अप्रासंगिक माहिती पत्रामध्ये टाळली पाहिजे. संक्षिप्त पत्र वाचकाचा वेळ वाचविते आणि अधिक प्रभाव सिद्ध करते आणि त्याचा चांगला प्रतिसाद मिळवण्यास मदत होते. म्हणून पत्र हे संक्षिप्त म्हणजे थोडक्यात लिहिलेले आणि व्यवस्थित असावे. तिसरा घटक आहे संपूर्णता. आता पहा, पत्र संक्षिप्त थोडक्यात लिहावे म्हणजेच
याबरोबरच ते कसे असावे, संपूर्णता असावे, म्हणजेच ते पत्र परिपूर्ण असावे. जर आपण थोडक्यात संक्षिप्त लिहायला गेलो किंवा लिहू लागलो आणि अत्यंत महत्त्वाची माहिती त्यामुळे समाविष्ट करणे किंवा पूर्ण करणे शक्य न झाल्यास पत्र परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून पत्र हे परिपूर्ण असावे. जो आशय पाठवायचा आहे तो कसा असावा, परिपूर्ण असावा, जेणेकरून पत्र वाचकास त्याचा पूर्ण अर्थ कळेल आणि त्याचा प्रतिसाद मिळेल. यासाठी पत्र हे परिपूर्ण, संपूर्णता, व्यवस्थित लिहिले असावे. चौथा घटक आणि पत्रातील अत्यंत महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे सौजन्य. सौजन्य म्हणजे पत्राची भाषा विनम्र आणि सभ्य असावी. शब्दातून, वाक्यातून पत्र वाचकास पत्र लेखकामधील सौजन्य, नम्रता आणि सभ्यता दिसून आली पाहिजे. यामुळे वाचकाकडून पत्रास अनुकूल प्रतिसाद मिळण्यास मदत होते. म्हणून पत्रामध्ये कठोर, असभ्य शब्द टाळावेत. अपमानजनक, टीका करणारे शब्द देखील टाळावेत आणि नम्रपणे पत्रलेखन करावे. त्याचा प्रभाव चांगल्या पद्धतीने पत्र वाचकाच्या मनावर पडू शकतो. पाचवा घटक आहे अचूकता. अचूकता हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण शब्द, अंक जर चुकीच्या पद्धतीने लिहिले तर त्याचा अतिशय वाईट परिणाम हा पत्र वाचकाच्या मनावर होऊ शकतो. त्यामुळे चुकीचा अर्थ लागू शकतो, गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि त्याचा परिणाम व्यवसाय संस्थेच्या प्रगतीवर, नावलौकिकावर होऊ शकतो. म्हणूनच पत्रामधील माहिती, संदेश, भाषा ही अचूक आणि योग्य असावी. व्याकरणदृष्ट्या शब्दरचना ही देखील अचूक असावी. सहावा घटक आहे समन्वय आणि एकवाक्यता. पत्रामध्ये एकवाक्यता, समन्वय, सुसंगतपणा असावा. म्हणजेच जे वेगवेगळे मुद्दे पत्रामध्ये मांडले जातात, लिहिले जातात त्यामध्ये सुसंगतपणा असावा. संदेश वेगवेगळ्या परिच्छेदामध्ये विभागला पाहिजे. सर्व परिच्छेद तार्किकदृष्ट्या व्यवस्थित आणि एकमेकाशी जुळणारे असावेत. म्हणूनच एकवाक्यता, समन्वय हे अत्यंत महत्त्वाचे भाग पत्रामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे आणि या पद्धतीने पत्रलेखन केले पाहिजे. सातवी चांगल्या पत्रातील महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे तुम्ही दृष्टिकोन. यालाच आपण वाचकाचा दृष्टिकोन असे म्हणतात. बऱ्याच वेळा आपल्याला एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही याचा अर्थ पत्रामध्ये तुम्ही हा शब्द परत परत वापरणे असा होऊ शकत नाही. वाचकाच्या दृष्टिकोनातून पत्र लिहिणे यालाच तुम्ही दृष्टिकोन असं म्हणतात. म्हणजे वाचकाच्या मनाचा दृष्टिकोन विचारात घेऊनच आपला उद्देश साध्य करण्यासाठी पत्रलेखन केले पाहिजे. लेखकाने वाचकांना योग्य महत्त्व दिले पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. वाचकाच्या समस्येचा विचार करावा, वाचकांना कृती करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. यालाच तुम्ही दृष्टिकोन असे म्हणतात. आणि चांगल्या व्यावसायिक पत्रातील जे अनेक महत्त्वाचे बाबी आहेत त्यापैकी शेवटचा घटक आहे, मुद्दा आहे तो म्हणजे आनंददायी आणि सकारात्मकता. तर हा एक भाग पत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. पत्रलेखन करताना याचा विचार करून पत्रलेखन करणे आवश्यक आहे. व्यवसाय पत्र आनंददायी असणे आवश्यक आहे. आनंदी पत्र सकारात्मक आणि आशेची भावना दर्शविते. पत्र लेखकाने नकारात्मक शब्द आणि वाक्य टाळले पाहिजेत आणि सकारात्मक शब्द आणि भाषेचा वापर करून पत्र लेखन करावे. अशा प्रकारे व्यवसाय संस्थेने किंवा कोणत्याही व्यक्तीने पत्र लेखन करताना हे विविध मुद्दे विचारात घेऊन पत्र लेखन केल्यास
पत्र लेखनाचा उद्देश साध्य होण्यास मदत होते. अशा पद्धतीने हा एक प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण करणे आवश्यक आहे. व्यावसायिक पत्र यामध्ये पत्राचा आराखडा आणि पत्रातील वेगवेगळे भाग याचबरोबर चांगल्या पत्राच्या आवश्यक बाबी याचा विचार आपण याच्या अगोदर केलेला आहे. आता आपण स्क्रीनवर दाखवलेला जो मुद्दा आहे त्याचा विचार करणार आहे. व्यावसायिक पत्राचे बाह्य स्वरूप. आता पत्र लेखनाला कंपनी व्यवसायामध्ये फार महत्त्व आहे ही बाब आपण याच्या अगोदरच पाहिलेली आहे. त्यामुळे पत्र हे अतिशय आकर्षक आणि व्यवस्थित असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पत्र लिहिताना चांगल्या आवश्यक बाबी आपण पाहिलेल्या आहेत, त्याशिवाय पत्राचे बाह्य स्वरूपसुद्धा कसे असावे या बाबतीतसुद्धा विचार करणे गरजेचे आहे. कारण व्यवसाय पत्र हे संस्थेचे प्रतिनिधित्व करते म्हणून ते आकर्षक असावे. आधुनिक काळात मात्र व्यवसाय पत्रे सामान्यतः ईमेलद्वारे पाठवली जातात. त्यामुळे त्यामध्ये या बाह्य स्वरूपातील महत्त्वाच्या बाबींचा, उदाहरणार्थ कागदाची गुणवत्ता, आकार, पत्राची घडी, लिफाफा याचा फारसा विचार होऊ शकत नाही. परंतु पत्र भौतिक स्वरूपात पाठवल्यास व्यावसायिक पत्राच्या बाह्य स्वरूपाचा विचार करणे खूप आवश्यक आहे. म्हणूनच आपण व्यावसायिक पत्राचे बाह्य स्वरूप कसे असावे याबाबतचे पुढील काही मुद्दे विचारात घ्यावयाचे आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे पेपर किंवा कागद. पत्र लेखनासाठी आपण जो कागद किंवा पेपर वापरतो तो उत्तम दर्जाचा असावा. तसेच कागदाचा आकार खूप मोठा किंवा खूप लहान नसावा. सामान्यतः पांढरे कागद वापरावेत आणि कागद हा A4 साईज आकाराचा वापरला जावा. ही बाब आपल्याला बाह्य स्वरूपामध्ये विचारात घ्यावी लागेल. नंबर 2 आहे टंकलिखित किंवा पत्रलेखन. आता पत्रलेखन आज आपण पाहतो सामान्यपणे अलीकडच्या काळात पत्र हाताने लिहिले जात नाही. अक्षरे टाईप केली जातात. कोणत्याही चुकीविना टायपिंग काळजीपूर्वक म्हणूनच केले पाहिजे. टाईप केलेले पत्र आकर्षक बनते आणि ते चांगले प्रभाव पाडते. म्हणूनच टंकलिखित पत्र जे आहे ते काळजीपूर्वक आणि अचूक लिहिले पाहिजे. 3 मुद्दा आहे समास. कागदाच्या दोन्ही बाजूला योग्य समास सोडला पाहिजे. त्यामुळे पत्र हे खूप आकर्षक दिसते आणि पत्र वाचकाच्या मनावर प्रभाव पाडण्यास यामुळे मदत होते. समास योग्य फरकाने म्हणजेच दोन्ही बाजूला योग्य प्रमाणात जागा सोडूनच समास आखलेला असावा. तळाशी थोडी जागा सोडून पत्र हे व्यवस्थितपणे मध्यभागी लिहिणे आवश्यक आहे. नंबर 4 आहे अंतर. ज्यावेळी आपण पत्र लेखन करतो तेव्हा शब्द, रेषा आणि परिच्छेद या दरम्यान पर्याप्त म्हणजेच योग्य जागा सोडली पाहिजे. अंतर एकसारखे असावे. योग्य अंतर देऊनच लिहिलेले पत्र वाचणे सोपे जाते आणि वाचकास खूप योग्य आणि खूप चांगले वाटते. म्हणूनच पत्र लेखन करताना त्यामध्ये शब्दामध्ये, अक्षरामध्ये काय असावे, अंतर असले पाहिजे. योग्य ते अंतर ठेवूनच ते करावे. 5वा मुद्दा आहे शीर्षक. आता बाह्य स्वरूपामध्ये शीर्षक या घटकाचा विचार केलेला आहे. व्यवसायाचे नाव आणि पत्ता शीर्षकामध्ये समाविष्ट असतो. पत्राचे शीर्षक आकर्षक असले पाहिजे कारण पहिल्यांदाच त्याचा पत्र वाचकावर खूप चांगल्या प्रकारे
प्रभाव पडू शकतो. म्हणूनच ते आकर्षक असले पाहिजे. व्यावसायिक संस्था पत्रासाठी छापील शीर्षकाचा सुद्धा वापर करतात. हा भाग बाह्य स्वरूपामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे विचारात घेणे गरजेचे आहे. 6वा मुद्दा आहे पत्राची घडी. पत्र लिफाफ्यामध्ये घालताना पत्राची योग्यरित्या घडी घालावी. असंख्य आणि अनंत घड्या घातल्यामुळे आतील मजकूर वाचताना खूप अडचणी निर्माण होतात. पत्राची घडी अशी करावी की पत्र उघडण्यासाठी सोयीस्कर वाटले पाहिजे. अधिक किंवा वारंवार केलेल्या घड्यामुळे पत्रातील मजकूर खराब होतो. साधारणपणे 2 किंवा 3 घड्या केल्या पाहिजेत. आणि शेवटचा 7वा मुद्दा आहे लिफाफा. फार महत्त्वाचा हा मुद्दा आहे. लिफाफाचा आकार फार मोठा किंवा लहान नसावा, म्हणजे योग्य आकाराचा लिफाफा असावा. पत्र प्राप्तकर्त्याचा पूर्ण पत्ता लिफाफ्यावर टाईप करावा. तो आतील पत्त्यासारखाच असावा. साधारणपणे खिडकी लिफाफे वापरले जातात. जर खिडकी लिफाफे वापरले असतील तर पत्र अशा तऱ्हेने घडी करावे की आतील पत्ता खिडकीच्या खाली दिसेल. अशा पद्धतीने व्यावसायिक पत्राचे बाह्य स्वरूप यामध्ये ह्या वेगवेगळ्या मुद्द्याचा, वेगवेगळ्या बाबीचा विचार करून पत्र व्यवस्थितपणे पूर्ण करणे गरजेचे आहे, आवश्यक आहे. कारण त्याचा पत्र वाचकाच्या मनावर चांगल्या प्रकारचा प्रभाव पडतो. अशा विविध बाबी विचारात घेऊन पत्रलेखन करावे. व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसाची भूमिका या घटकामध्ये पुढील 4 उपघटकांचा समावेश करण्यात आलेला असून व्यावसायिक पत्र हा पहिला घटक याच्या अगोदर आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आता आपण पुढील 3 घटकापैकी सूचना हा नंबर 2चा घटक अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनी सभा या प्रकरणामध्ये आपण सूचना ही संकल्पना अभ्यास केलेली आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेविषयी अचूक व आगाऊ माहिती सूचनेद्वारे दिली जाते. सूचनेच्या माध्यमातून एखादी घटना सार्वजनिकरित्या लोकांच्यापर्यंत पोहोचविली जात असते. कंपनी कायदा 2013 नुसार सभेला सहभागी होणाऱ्या सभासदांना व्यक्तींना प्रत्येक बैठकीपूर्वी एक सूचना पाठवली जाते किंवा सूचना पाठविणे आवश्यक असते. आता आपण सूचना म्हणजे काय हे पाहत असताना लक्षात घ्यायचं आहे की सूचना म्हणजे सभेचा दिवस, तारीख, वेळ, ठिकाण आणि सभेत चर्चिल्या जाणाऱ्या विषयाची यादी ही सूचना लेखी स्वरूपात दिली जात असते. म्हणजे सूचनेमध्ये या वेगवेगळ्या माहितीचा समावेश करण्यात आलेला असतो. सूचनापत्रासोबत सभेत चर्चिल्या जाणाऱ्या विषयाची यादी म्हणजेच त्याला कार्यक्रम पत्रिका असे म्हणतात, ती देखील सूचनापत्रासोबत जोडली जाते. चिटणीसाने सूचनेचा तपशील, कार्यक्रम पत्रिका, सूचनेचा कालावधी, सूचना पाठविण्याचे साधन याबाबत अद्ययावत असावे लागते. काही कारणासाठी चिटणीसाला सूचना सार्वजनिक प्रकाशित करावी लागते. म्हणजेच सार्वजनिकरित्या सूचना प्रसिद्ध करावी लागते. उदाहरणार्थ, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, कंपनीचे कार्यालयाचा पत्ता बदलण्याबाबतची सूचना. अशा प्रकारे सामान्यपणे सभेच्या पूर्वी सभेबाबतची व्यवस्थित माहिती ज्याद्वारे सभासदांना किंवा संबंधित व्यक्तींना आगाऊ देऊन माहिती कळविली जाते यालाच सूचना असे म्हणतात. आणि कंपनी चिटणीसाला सूचना पाठवणे याबाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. ज्याप्रमाणे आपण व्यावसायिक पत्रामध्ये व्यावसायिक पत्राचे महत्त्व आणि व्यावसायिक पत्र कसे
लिहावे याबाबत पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ही सूचना हे देखील एक लेखी स्वरूपातील चिटणीसाचे कार्य त्याला योग्य पद्धतीने पार पाडावे लागते. या सूचना संकल्पनेनंतर पुढचा मुद्दा आहे अहवाल. अहवाल म्हणजे एखाद्या समस्येबाबत सत्यता जाणून त्यावर काही शिफारशीसह निष्कर्षाकडे घेऊन जाणारे पद्धतशीर व लेखी सादरीकरण म्हणजे अहवाल होय. अहवालामध्ये विशिष्ट घटनाबद्दल तथ्य आणि निष्कर्षाचे पद्धतशीर सादरीकरण असते. म्हणजेच एखादी घटना जी निर्माण झालेली असते किंवा समोर घटना असते त्यामधील तथ्य सत्यता जाणून घेण्यासाठी सविस्तर त्याचा विचार केला जातो, अभ्यास केला जातो असतो आणि निष्कर्ष काढले जातात. यालाच ह्याचे जे पद्धतशीर मांडणी असते याला अहवाल असे म्हणतात. व्यक्ती किंवा समितीद्वारे अहवाल तयार केला जाऊ शकतो. काही अहवाल कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार तयार करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ पहा, प्रत्येक कंपनीला प्रत्येक आर्थिक वर्ष समाप्तीच्या अगोदर कंपनीचा वार्षिक अहवाल तयार करावा लागतो. म्हणजे वार्षिक अहवाल हा एक अहवालाचा प्रकार आहे. कंपनीच्या आवश्यकतेनुसार कंपनीकडून काही अहवाल तयार केले जातात. उदाहरणार्थ नवीन शाखेची स्थापना करण्यासाठी संभाव्य जागेबाबतचा अहवाल. वार्षिक अहवालामध्ये कंपनीच्या संपूर्ण वर्षभरातील कामकाजाचा सर्व वृत्तांत त्यात समाविष्ट करण्यात आलेला असतो. चिटणीसाकडे अहवाल लेखनाचे कौशल्य म्हणूनच असावे लागते. अलीकडील विशेषतः अहवालातील तपशील आणि अहवाल लेखनाचे विविध प्रकार याबाबत चिटणीसाला परिपूर्ण ज्ञान असावे लागते. उदाहरणार्थ पहा, नियामक अहवाल, त्यालाच वैधानिक अहवाल असं सुद्धा म्हणतात, किंवा वार्षिक सभेपूर्वी जो अहवाल तयार केला जातो त्याला वार्षिक अहवाल असे म्हणतात. विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी जो अहवाल तयार करतात त्याला विशेष अहवाल असे म्हणतात. अशा पद्धतीने पत्र सूचना ही महत्त्वाची लेखी स्वरूपातली कामकाज चिटणीस ज्या पद्धतीने पार पाडतात किंवा पूर्ण करतात त्याच पद्धतीने अहवालाच्या बाबतीत देखील चिटणीसाला ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. या तिसऱ्या मुद्द्यानंतर शेवटचा जो एक मुद्दा आहे चौथा, तो इतिवृत्त. आता इतिवृत्त ह्या बाबतीत सुरुवातीलाच लक्षात घ्यायचं आहे, इतिवृत्त म्हणजे कंपनीच्या सभेमध्ये झालेल्या संपूर्ण निर्णय आणि कामकाजाची लेखी नोंद जी असते त्याला इतिवृत्त म्हणतात. थोडक्यात तो सभेचा एकूण वृत्तांत असतो. तर या बाबतीत सुद्धा चिटणीसाला अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. जेव्हा एखादा सभासद एखाद्या सभेस उपस्थित राहू शकलेला नसेल तर त्या अनुपस्थित सभासदाला इतिवृत्ताद्वारे सभेतील कामकाजाची माहिती दिली जाते. म्हणजेच सभेमध्ये घडलेल्या घडामोडीचा लिखित सारांश म्हणजेच इतिवृत्त होय असे आपल्याला म्हणता येऊ शकते. कंपनीच्या सभेत घेतलेल्या निर्णयाचा ती संक्षिप्त, अचूक आणि अधिकृत नोंद असते. भविष्यातील संदर्भासाठी याचा खूप उपयोग होतो. इतिवृत्त हे भूतकाळामध्ये लिहिले जात असते. म्हणजे जी सभेतील घटना घडून गेलेली आहे त्या घटनेचा वृत्तांत हा भूतकाळामध्ये लिहिला जात असतो. म्हणजे निर्णय झाले, सभा संपली, अशा पद्धतीने भूतकाळात हे इतिवृत्त लिहिले जात असते. सभेची तारीख, वार, वेळ, ठिकाण, सभेचा प्रकार, अध्यक्ष, संचालक मंडळाचा व उपस्थित सभासदांचा तपशील व मंजूर झालेले ठराव इत्यादी सर्व नोंदी इतिवृत्तामध्ये केल्या जातात. तर कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या विविध सभाचे इतिवृत्त सभा संपल्यानंतर
15 दिवसाच्या आत तयार करावे लागते. वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नासाठी हा मुद्दा खूप आवश्यक आहे. त्यामध्ये इतिवृत्त टिंब काळात लिहिले जाते तर ते भूतकाळात लिहिले जाते असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सभा संपल्यानंतर टिंब दिवसाच्या आत इतिवृत्त लिहिले जाते तर 15 दिवसाच्या आत इतिवृत्त चिटणीसाने लिहावे लागते. अशा प्रकारची माहिती देखील आपल्याला असणे आवश्यक आहे. इतिवृत्त कंपनीचा चिटणीस तयार करतो व त्यावर कंपनीचे सभासद, संचालक आणि अध्यक्ष यांच्या सह्या असतात किंवा सही करून इतिवृत्त निश्चित केले जात असते. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. कारण इतिवृत्तामध्ये कंपनीमध्ये ज्या काय अनेक प्रकारचे निर्णय झालेले असतात, प्रस्ताव मांडलेले असतात, त्यावर ठराव करून निर्णय झालेले असतात, त्या निर्णयाप्रमाणे कंपनीचे भविष्यातील कामकाज चालत असते. म्हणून इतिवृत्ताला फार महत्त्वाचे आणि कायदेशीर स्थान आहे. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की इतिवृत्त नेहमी इतिवृत्त पुस्तकात आणि भूतकाळात लिहिले पाहिजे. प्रत्येक इतिवृत्ताच्या पानावर विशिष्ट असा क्रमांक असतो, नंबर 1, नंबर 2 अशा पद्धतीने इतिवृत्त पुस्तकाच्या प्रत्येक पानाला विशिष्ट क्रमांक दिला जात असतो. अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपण संकल्पना पाहतो या बाबतीत चिटणीसाला काळजीपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी लागते. कारण कंपनीच्या आणि व्यवसायातील ही महत्त्वाची कार्यपद्धती असून ही पार पाडावी लागते. व्यावसायिक संप्रेषण या प्रकरणातील हे विविध मुद्दे चिटणीस विचारात घेणे आवश्यक आहे आणि व्यावसायिक संप्रेषण या अंतर्गत जो काही भाग आपण अभ्यास केलेला आहे या बाबतीत चिटणीसाला वेगवेगळ्या प्रकारे आपली भूमिका पार पाडावी लागते. अशा तऱ्हेने प्रकरण क्रमांक 9 व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसाची भूमिका यामध्ये आपण विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये संप्रेषण म्हणजे काय, व्यावसायिक संप्रेषण म्हणजे काय, व्यावसायिक संप्रेषणाचे प्रकार, व्यावसायिक संप्रेषणाच्या पद्धती आणि याशिवाय लिखित संप्रेषणाचे फायदे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाची माध्यमे आणि प्रभावी व्यावसायिक संप्रेषणासाठीची आवश्यक कौशल्य इत्यादी विविध मुद्द्यांचा उहापोह आपण या प्रकरणामध्ये पहिल्या भागात केलेला असून दुसऱ्या भागामध्ये व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसाची भूमिका यामध्ये आत्ताच आपण पाहिलेले हे 4 मुद्दे सविस्तरपणे अभ्यास केलेले आहेत. प्रकरणाच्या स्वाध्यायामध्ये जे बदललेल्या प्रश्नपत्रिका स्वरूपानुसार जे विविध प्रश्न दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण या प्रकरणातील आपण चर्चा केलेल्या मुद्द्यांचा विचार केल्यास कोणताही प्रश्न आपल्याला सहजपणे सोडवण्यास मदत होईल अशी मला अपेक्षा वाटते. धन्यवाद.